आज सकाळी उठलो तेव्हा बॉडीने लगेच सांगितलं, कालच लेग्स मारले होते का? बट कॅलेंडर बघितलं. डे 57. आता एक्सक्यूजला जागाच नाही. हॅलो गाईज, वेलकम टू माय 60 डेज ट्रान्सफॉर्मेशन जर्नी. ब्लॅक कॉफी घेतली, जास्त विचार नाही केला, बॅग उचलली आणि जिमकडे निघालो. जिमला पोहोचलो तेव्हा एकच विचार आला, आज कार्डिओ नको. पण लगेच आठवलं, कार्डिओशिवाय वर्कआउट होतच नाही. मग काय, 30 मिनिट्स कंटिन्युअस रनिंग केली. स्टार्टिंगला लेग्स खूप पेन झाले, ब्रिदिंग हेवी होत गेली, पण रिदम लागल्यानंतर माइंड क्लीन होत गेलं. कार्डिओ झाल्यावर आजचा लेग्स वर्कआउट सुरू केला. लेग एक्सटेन्शन, वेटेड स्क्वॉट्स, लेग प्रेस, लेग कर्ल्स आणि काफ रेजेस. आज प्रत्येक एक्सरसाइजमध्ये एकच टार्गेट होतं, लास्ट सॅटर्डेपेक्षा थोडं तरी बेटर करायचं. वेट्स थोडे जास्त लिफ्ट केले, स्पीड स्लो ठेवली, फॉर्म सोडली नाही. लेग जळत होते, पण आज मी ऐकत नव्हतो. वर्कआउट संपल्यावर एक वेगळीच सॅटिस्फॅक्शन होती. घरी आलो, बॉडी कंडिशन चेक केली. लेग्स थकले होते पण मन खुश होतं. दुपारी लंच केलं आणि दिवसभर बॉडीला रेस्ट दिला. रात्री डिनर खूप साधा आणि क्लीन ठेवलं. डे 57 डन. लेग्स थकले आहेत, पण डिटर्मिनेशन अजून मजबूत आहे. 3 डेज लेफ्ट. आता फिनिश लाईन खूप जवळ आहे.